हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचा पेपर संपलेला आहे। काही विद्यार्थ्यांना पेपर चांगले गेलेत, काही विद्यार्थ्यांना थोडेसे अवघड गेलेले आहेत। ऑब्वियसली स्कोरिंगचं टेन्शन आहे। सो जो शेवटचा पेपर कोर सब्जेक्ट मधला आहे दॅट इज बायोलॉजी, तर या बायोलॉजी मध्ये जास्तीत जास्त स्कोर्स जर तुम्ही आणले तर तुम्हाला अर्थातच एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, ज्याला आपण ग्रुप म्हणतो, आपला PCB ग्रुप म्हणतो, तो क्लिअर करायला मदत होऊ शकते। सेकंड, तुमचं जे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे 12चं ते इम्प्रूव्ह होऊ शकतं। आणि थर्ड थिंग म्हणजे जे काही तुम्ही पर्सेंटेज किंवा स्कोर्स अचीव करणार आहात त्या स्कोर्समुळे तुम्हाला एक विशिष्ट कॉन्फिडन्स मिळणार आहे। सो या सगळ्या अँगलने बायोलॉजीचा पेपर हा अतिशय महत्त्वाचा आहे। सुदैवाने फॉर्च्युनेटली आपल्याला सुट्ट्या सुद्धा आता प्रिपरेशनसाठी मिळालेल्या आहे। सो या ज्या काही 3 सुट्ट्या आपल्याला मिळालेल्या आहे त्याचं कसं तुम्ही प्रॉपर नियोजन केलं तर तुम्हाला चांगले स्कोर्स बायोलॉजीमध्ये येऊ शकतात, हे तुम्हाला मी या सेशनमध्ये एकदम व्यवस्थितपणे डिटेल डे बाय डे समजावून सांगणार आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या पद्धतीने जर तुमचं प्लॅनिंग केलं, अर्थातच तुम्ही त्याला थोडंसं मॉडिफाय करू शकता तुमच्या अँगलने, सो तुम्हाला चांगले स्कोर येऊ शकतात। आता एक गोष्ट सांगू का, सेशन सुरू करण्याच्या अगोदर हे जे 3 दिवस असतात ना, तर आयडियली हे 3 दिवस रिव्हिजनसाठी असतात। म्हणजे बायोलॉजीचा जो काही तुमचा सिलेबस आहे तो परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही वाचलेला पाहिजे आणि या 3 दिवसांमध्ये तुम्ही रिव्हिजन करायची असते। आता होतं काय आपलं की जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत आपण काही जागे होत नाही, आणि आता आपण जागे झालोय तर आता नेमकं काय करायला पाहिजे या दृष्टीनेच मी हा प्लॅन बनवलेला आहे। सो तुम्ही जर आतापर्यंत बायोचं इतकं काही व्यवस्थित वाचलेलं नसेल तरी काही हरकत नाही, हा प्लॅन तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करेल स्कोरिंग अचीव करण्यासाठी। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द सेशन, राईट। सो सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही समजून घेऊया की हे जे 3 दिवस आहेत या 3 दिवसांना मी डे वाईज डिवाइड केलेला आहे। आणि मी तुम्हाला इथे प्लॅन देताना डे 1चा प्लॅन, डे 2चा आणि डे 3चा अशा पद्धतीने प्लॅन देणार आहे। व्यवस्थितपणे जमलं तर स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या आणि त्याप्रमाणे फॉलो करा। जो पहिला दिवस असणार आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मॅथ्सचा पेपर देऊन येणार आहात, ओके, सो तिथून पुढे तुम्ही 24 तास पकडू शकता, राईट। सो तो तुमचा झाला पहिला दिवस। आता काही विद्यार्थी कदाचित व्हिडिओ उशिरा बघतील, सो त्यांच्यासाठी तिथून पुढे दिवस कॅल्क्युलेट होतील, दिवस कमी होतील, राईट। सो तुम्ही जर लवकर बघत असाल तर यू आर इन द बेनिफिशियल पोझिशन। सो डे नंबर 1 पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं, आता बघा बायोमध्ये टोटल आपल्याला तसे 15 चॅप्टर्स आहेत। मी भरपूर व्हिडिओजमध्ये हे सांगितलंय की हे जे 15 चॅप्टर्स आहेत ना, इतके सगळेच्या सगळे तुम्हाला करण्याची गरज नाहीये। तुम्ही कुठलेही 10 चॅप्टर्स, कुठलेही म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला जे 10 चॅप्टर सांगतोय ते जर अगोदर केले तर तुमचं स्कोरिंग हे चांगलं येण्यासाठी मदत होईल। उरलेल्या 5 चॅप्टरचं काय करायचं ते पण मी सेशनमध्ये व्यवस्थित सांगणारच आहे। सो जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला 4 चॅप्टर्स एकदम व्यवस्थितपणे प्रिपेअर करायला सांगतो। अर्थात आता हे बघितल्यानंतर एखाद्याला वाटेल की सर 4 चॅप्टर कसे होतील, एका दिवसात आमचा एक पण होत नाही। नीट समजून घ्या। बघा, हा जो पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट, हा चॅप्टर तुम्ही बघा सिलेबसचा पहिला चॅप्टर आहे। 12वी जेव्हा सुरू झाली तेव्हाच आपण हा लर्न केलेला आहे। जेव्हा पण आपल्याला वाटलं असेल बायोचा अभ्यास करायला पाहिजे तेव्हा आपण काय केलंय, हाच चॅप्टर्स उघडलाय आणि त्यालाच रीड केलेलं आहे। म्हणजे एक्झाम असेल किंवा क्लासमध्ये पेपर असेल किंवा कधी पण मोटिवेट झालो अभ्यास करू आता बायोचा, तेव्हा आपण हाच चॅप्टर वाचलेला आहे। त्याच्यामुळे हा चॅप्टर तुमचा बऱ्यापैकी झालेला आहे। तुम्ही बघा स्वतःला म्हणजे ॲनालाइज करा की तुम्हाला या चॅप्टर मधले बऱ्यापैकी पॉईंट्स येत असतील, राईट। त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागेल का याला, तर लागणार नाही, ओके। हा लवकर होऊन जाईल तुमचा। त्याच्यानंतर रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, बरं मी हा चॅप्टर का घेतला, कारण की हे जे 2 चॅप्टर आहे हे हाय वेटेज वाले टॉपिक्स आहेत आणि हे 2 चॅप्टर तुम्हाला साधारणपणे 13 मार्क्स कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 18 मार्क्स देतील। आता हा चॅप्टर मी का घेतला, कारण की हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर मी आता 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला सकाळी 10 वाजता लाईव्ह कंप्लीट करून देणार आहे तुम्हाला रेस्पिरेशन सर्क्युलेशन। सो तुम्हाला त्याचा फायदा काय होईल, तुम्ही लाईव्ह सेशन पण करणार आहात आणि प्लस तुम्ही तर त्याला लगेच प्रिपेअर केलं तर त्याचा तुमचा लगेच डोक्यामध्ये फिट पण होऊन जाईल, कारण की चॅप्टरचं वेटेज पण चांगलं आहे, 10 मार्काचं वेटेज विथ ऑप्शन, राईट। म्हणून मी हा चॅप्टर घेतला, म्हणजे जो तुम्ही लगेच लर्न पण करू शकता आणि लगेच रिवाइज पण करू शकता, राईट। म्हणून मी पहिल्या दिवशी त्याला इन्क्लूड केलेला आहे। त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन 13 नंबरचा आणि इकोसिस्टम एनर्जी फ्लो 14 नंबरचा, हे छोटे छोटे चॅप्टर्स आहेत, ओके। हे छोटे छोटे चॅप्टर्स करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही। हे फार फार तर 1-1, 1.5 तासाचे चॅप्टर्स आहे, म्हणजे हे दोघंही चॅप्टर 3 तासामध्ये होऊ शकतात। रेस्पिरेशन सर्क्युलेशनला तुम्हाला फार फार तर 3 किंवा 4 तास द्यावे लागतील
आणि रेस्पिरेशन लोअर प्लांट याला तुम्हाला कमीत कमी 1.5 तास किंवा 2 तास द्याल. सो असं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक सांगू का की आता शेवटचे दिवस आहे ना, डू ऑर डाय वाली सिच्युएशन आहे, अभी नाही तो कभी नाही आहे ना, जिंका किंवा मरा अशी सिच्युएशन आहे आपल्यासाठी. तर आता आपल्याला थोडासा अभ्यासाचा वेळ पण वाढवावा लागेल. म्हणजे आता आपल्याकडे दिवसातले जर सपोज 16 तास पकडतो मी, 8 तासाची झोप वजा करतो, 16 तास जर आहेत त्या 16 तासांपैकी 10 ते 12 तास हे आपल्याला कुठेतरी आता अभ्यासासाठी देणं गरजेचं आहे. सलग देणं गरजेचं आहे का? अजिबात नाही, टप्प्याटप्प्यात देऊया. ओके, डिवाइड करूया. 3 तास 3 तास 3 तास असं करू शकता किंवा 2.5 तास 2.5 तास असे पण करू शकता तुम्ही, मध्ये थोडासा गॅप घेऊ शकता. सो त्याप्रमाणे तुम्ही पहिल्या दिवशी हे 4 चॅप्टर परफेक्ट करायचे. क्लिअर? त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं? त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या दिवशी डिफरन्स बिटवीन तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये जे डिफरन्सवाले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे. कारण तुम्ही इथे बघा ना, मार्चमध्ये, जुलैमध्ये, मार्च 23 मध्ये, जुलै 23 मध्ये हे 22 वाले आहेत, हे 23 वाले आहेत. किती मार्क्सला डिफरन्सवाले क्वेश्चन्स विचारलेले? सो ॲव्हरेज काढला तर साधारण 6 मार्क ते 5 मार्क तुम्हाला डिफरन्सवाल्या क्वेश्चन्समध्ये मिळतील. सो याचं ऑलरेडी मी एक सेशन घेतलेलं आहे ज्यामध्ये तुमच्या पूर्ण सिलेबसमधले जे डिफरन्स बिटवीन वाले क्वेश्चन्स आहेत हे मी कव्हर केलेले आहे. तुम्ही ते सेशन बघू शकता. अर्थात तुम्ही ते बघितलं पण असेल, नसेल बघितलं तर तुम्ही ते बघू शकता, माझ्या यूट्यूब चॅनल ते अवेलेबल आहे. सो हे तुम्हाला पहिल्या दिवशी करायचं आहे. क्लिअर? आता दुसऱ्या दिवशी काय करायचं त्याच्याकडे जाऊया. सो हे सगळ्यात लवकर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्ही असं पण करू शकता, म्हणजे हा जो टास्क आहे त्याच्यात होऊ शकतं ना की तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे 2 चॅप्टर झालेले असतील, त्यांना हे 2 चॅप्टर करायचे. सो हे केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, जो डे नंबर 2 ची ऍक्टिव्हिटी ती तुम्ही डे नंबर 1 मध्ये पण कंप्लीट करू शकता. म्हणजे प्रयत्न हाच करा की लवकरात लवकर तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटीज कंप्लीट होतील. क्लिअर? सो डे नंबर 2 मध्ये तुम्हाला काय करायचं बघा. डे नंबर 2 मध्ये परत तुम्हाला मी काही चॅप्टर्स दिलेत. कोणते कोणते चॅप्टर्स दिलेत बघा. 7 नंबरचा चॅप्टर दिलाय, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. आता हा चॅप्टर तसा मीडियम साईजचा आहे, याला तुम्हाला कंप्लीट करायला साधारण 2 तास लागतील, 2 ते 2.5 तास लागतील. ओके, सो हा चॅप्टर तुम्ही पहिले बघून घ्यायचा. जर तुमचं झालेलं असेल तर चांगली गोष्ट, नसेल झालं तर तुम्ही 1 शॉट मध्ये बघू शकता. सॉरी, हे जे काही चॅप्टर्स मी तुम्हाला सांगतो ना याच्यातले बऱ्यापैकी चॅप्टर्स मी ऑलरेडी कव्हर केलेले आहेत यूट्यूबवरती. तुम्हाला ते जर हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, प्लेलिस्ट दिलेली आहे HSC बोर्ड 2024, त्याची लिंक दिली बघा मी. त्याच्यामध्ये तुम्हाला हे चॅप्टर्स बऱ्यापैकी भेटून जातील. ओके, सो तुमचं जर आधी क्लिअर नसेल हा चॅप्टर तुम्ही बघून घ्या आणि मग त्याला प्रिपेअर करा, काही हरकत नाही. याला 2 तास 2.5 तास जातील तुमचे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या सिलेबसमधला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. बरेच मुलं याला ऑप्शनला सोडतात, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल ऑप्शनला सोडू नका. कारण की मी काय करतोय, 4 तारखेला सकाळी 10 वाजता हा चॅप्टर, पूर्ण चॅप्टर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कव्हर करून देतोय. माझं म्हणणं असं आहे की मी जेव्हा तुम्हाला शिकवेल ना यूट्यूबला लाईव्ह, तेव्हाच तुम्ही काय करा माहिती आहे का, तो चॅप्टर संपल्या लगेच रीड करून टाका, म्हणजे तुमचा तो परफेक्ट होऊन जाईल. सो तुम्हाला साधारणपणे त्याला लेक्चरला साधारण 1.5-2 तास लागतील, त्याच्यानंतर 1.5-2 तास प्रिपरेशनला. सो असं जर तुम्ही केलं तर तुमचे जवळपास 11 मार्क्स फायनल होतील. ओके, थोडा वेळ जाणार आहे कारण तो चॅप्टर मोठा आहे. तिसरा चॅप्टर जो तुम्हाला करायचा आहे तो तुमच्या सिलेबसचा एकदम शेवटचा चॅप्टर आहे, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. याला तुम्हाला प्रिपेअर करायला साधारण 1.5-1 तास लागतील. सो असं जर तुम्ही पकडलं तर याचे 2-2.5 तास, याचे 3-4 तास लागतील तुम्हाला, याचे 1.5-1 तास. सो तुमचा वेळ जाईल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 5-6 तास, 6-7 तासाचं तुमचं सेशन जाईल. पण तुम्हाला मार्क्स पण तेवढेच मिळतील ना. 8 × 5 13 × 3 16, 16 मार्काचं बजेट बसतंय कंपल्सरी. विथ ऑप्शन 18 आणि 4 22 मार्काचं बसतं. तो कमी आहे का? अजिबात नाही. याच दिवशी काय करायचंय, याच दिवशी तुम्हाला कॉलम किंवा चार्टवाले जे क्वेश्चन्स आहे जे ऑलरेडी मी लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करणार आहे ते ऑलरेडी होऊन जातील, या दिवसापर्यंत ते होऊन जातील. ओके सर, सो हे सगळे तुम्हाला करायचे. बघा ना तुम्ही किती मार्काला आलेले आहेत. मॅच द कॉलम वाले क्वेश्चन्स आहे ना, 22 मध्ये किती 7 आणि 8. ओके, 23 मध्ये 8 आणि 6, म्हणजे ॲव्हरेज काढला तर 8 मार्काचा आहे. सो तुम्हाला हे सेशन पण ऑलरेडी यूट्यूबला अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. ओके राईट. सो तुम्ही जर बघितलं तर आता काही जण म्हणतील सर हे चॅप्टर जे आहेत ना तर हे चॅप्टर्स फारच म्हणजे टाइम कन्झ्युमिंग. तसं नाही बाळांनो, तुम्ही बसा एका ठिकाणी आणि बघा की या चॅप्टरचं तुम्ही काहीतरी थोडंफार अगोदर केलं असेल ना, कंट्रोल कोऑर्डिनेशनचं पण थोडंफार काहीतरी वाचलेलं असेल, या चॅप्टरचं पण थोडंफार काहीतरी याला कमी वेळ लागणार आहे तुम्हाला. ओके सो बघा आता हा जो चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल, याच्यामध्ये तुम्हाला 5 हार्मोन्स आहे, ऑक्सिन है ना, त्याच्यानंतर जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड. या 5ही हार्मोनचे रोल विचारतात पेपरमध्ये आणि या 5ही हार्मोन्सवरती मी 5 सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, ट्रिक्स बनवलेले आहेत की तुम्ही ऑक्सिनचे फंक्शन कसे लक्षात ठेवू शकता, जिब्रेलिनचे कसे लक्षात ठेवला. हार्डली ना बाळांनो 8-8, 10-10 मिनिटाचे व्हिडिओज आहेत, म्हणजे ऑक्सिनचा व्हिडिओ 10 मिनिटाचा, जिब्रेलिनचा असे 10-10 मिनिटाचे व्हिडिओ. तुम्ही ते 1.5च्या स्पीडने बघितले तर तुम्हाला 7-8 मिनिटं लागतील. पण एकदा बघितलं ना ऑक्सिनचे सगळे फंक्शन पार्ट,
जिब्रेलिनचे सगळे फंक्शन पाठ, कुठलंही हार्मोनी येऊ द्या, सगळे फंक्शन तुम्हाला असे लगेच लिहिता येतील, म्हणजे बऱ्यापैकी चॅप्टर तुमचं होऊन जातो तिथे. क्लिअर? सो अशा पद्धतीने तुम्ही डे 2चं ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. आता मी डे 3 कडे जातोय. डे 3 मध्ये काय, आता डे 3 ची ऍक्टिव्हिटी सांगितल्यानंतर काही विद्यार्थ्यांना वाटेल की संपलं, एवढंच करायचं नाही. त्याच्यानंतर पण अजून 2 महत्त्वाच्या स्लाइड्स आहेत आणि त्या आता सगळ्यात महत्त्वाच्या. ओके, डे नंबर 3 मध्ये तुम्हाला काय करायचं, डे नंबर 3 मध्ये मी तुम्हाला 2nd नंबरचा चॅप्टर, 5 नंबर चॅप्टर आणि 6 नंबर चॅप्टर, 2nd नंबरचा कोणता, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. सो हा चॅप्टर मी 5 तारखेला सकाळी 10 वाजता घेणार आहे. पुन्हा एकदा क्लिअर करतो. 3 तारखेला सकाळी रेस्पिरेशन सर्क्युलेशन, 4 तारखेला सकाळी कंट्रोल कोऑर्डिनेशन, 5 तारखेला सकाळी रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. मग तिघही महत्त्वाचे चॅप्टर्स मी लाईव्ह सकाळी 10 वाजता 3 तारखेला, 4 तारखेला आणि 5 तारखेला घेणार आहे. ओके, मार्चमध्ये. ठीक आहे, डन. सो अशा पद्धतीने याचं वेटेज आहे 6 आणि 8, याचं वेटेज आहे 4 आणि 6 आणि याचं वेटेज आहे 5 आणि 7. सो हे 3 चॅप्टर तुम्हाला करायचे. याला पण तुम्हाला बऱ्यापैकी वेळ लागेल. हा चॅप्टर लाईव्ह जेव्हा होईल तेव्हा लगेच करून टाका, तुमचे 8 मार्क्स फायनल होतील. तसंच हे दोघं चॅप्टर जे आहेत याच्यामध्ये काही काही टॉपिक्स असे की जे शुअर शॉर्ट आहे. आता तुम्हाला स्वाभाविक आहे की हे चॅप्टर 3ऱ्या दिवशी तुम्ही कंप्लीट केले की तिसऱ्या दिवशी अजून तुम्हाला काय करायचं आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला डायग्राम्स करायचे आहेत. ओके, डायग्रामचं पण एक सेशन माझं ऑलरेडी होऊन जाणार आहे. ओके, सो त्या दिवशी म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी माझं डायग्रामचं लाईव्ह सेशन आहे. सो त्याच्यामध्ये बघा तुम्ही जुलैला आणि मार्चला 2022 मध्ये किती मार्क्सला डायग्राम आले आहेत, 23 मध्ये किती मार्क्सला आले आहेत बघा, त्याचा ॲव्हरेज काढलाय मी 14. सो यावर्षी पण डायग्राम्स येतील. ओके, तुमचे 10 मार्क्स डायग्रामचे जवळपास फायनल होतील जर तुम्ही डायग्राम्स व्यवस्थित केलेल्या असतील तर. ओके, सो हे झाल्या 3 दिवसांच्या ऍक्टिव्हिटी. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे उरलेले 5 चॅप्टर्स आहेत ते कसे ऍडजस्ट करायचे ते व्यवस्थित समजावून सांगतो. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, राईट. सो तुम्हाला आता हे जे मी 3 दिवस सांगितले तर या 3 दिवसांच्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्या. सगळ्यात पहिले तर तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी एकदम फटाफट कंप्लीट करायच्या. ओके, राईट. तुम्ही जितक्या त्या फास्ट कंप्लीट करणार तितका वेळ तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करायला भेटणार आहे. आता यात करायचं काय, जे आपले उरलेले चॅप्टर आहे 3 नंबर, 4 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर. सो हे जे चॅप्टर्स आहेत, माझं नेहमी सांगणं तर हेच असतं की तुम्ही सगळे चॅप्टर्स परफेक्ट करायला पाहिजे. पण सपोज तुमच्याकडे वेळ कमी उरतोय, तुमच्याकडे वेळच नाहीये. ओके, सो तुम्ही काय करू शकता, या प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्ही अगोदर जे एकदम व्यवस्थितपणे केलेलं आहे, म्हणजे तुमचं जे फेवरेट आहे, फेवरेटचं स्पेलिंग जरा एकदा बघून घ्या. ओके, सो तुमचं जे फेवरेट आहे ते पहिले परफेक्ट करा, म्हणजे तुम्हाला जे येतंय ते परफेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, या प्रत्येक चॅप्टरचे म्हणजे पूर्ण सिलेबसचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, हे कुठे आहेत, माझ्या ऍप्लिकेशनला आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर डाव्या बाजूला, ओके, मी परत एकदा सांगून देतो, ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर डाव्या बाजूला अशा 3 लाईन्स आहेत, त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल नावाचं एक फोल्डर आहे. तिथे तुम्हाला सर्व चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोर्डाचे भेटून जातील. ओके, ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायचे, जमलं तर तेच प्रिपेअर करा, म्हणजे तुमचे हे 5 चॅप्टर्स बऱ्यापैकी होऊन जातील. काही जण म्हणतील नाही सर ते पण जास्त होत आहेत आम्हाला. सो तुम्ही काय करा, तुम्ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. कॅल्क्युलेटेड रिस्कचा अर्थ काय होतो, कॅल्क्युलेटेड रिस्कचा अर्थ असा होतो की या 5 चॅप्टर्समधून तुम्ही प्रत्येक चॅप्टरमधून 5-5, 6-6 टॉपिक्स, 5 किंवा 6 टॉपिक्स प्रिपेअर करून जा प्रत्येक याच्यामधून. बरोबर आहे, पेपरला आले तर ठीक, नाही आले तर मग गेले. अशा पद्धतीने त्याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क. तसं हे तुम्ही चॅप्टर सोडणार होते, सोडण्यापेक्षा तुम्ही काही टॉपिक करून जा. बाळांनो तुम्ही जर बघितलं ना तर बघा, हा ह्युमन हेल्थ अँड डिसीज सोपा चॅप्टर आहे, जास्त काही अवघड नाही. अँटीबॉडीचा क्वेश्चन त्यातून येतो, इम्युनिटीचा क्वेश्चन त्यातून येतो, एखादा डिसीज तुम्हाला विचारेल, सिम्पटम्स विचारेल, सोपं आहे, काही अवघड नाही आहे. एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनमध्ये सीवेज असेल, बायोगॅस असेल, बायोपेस्टिसाइड्स असतील, बायोकंट्रोल एजंट, असे काही टॉपिक्स आहेत ज्यातून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो असे तुम्ही 5-5, 6-6 टॉपिक्स करून तुम्ही हे चॅप्टर्स त्या 3 दिवसांमध्ये ऍडजस्ट करायचे. आता ते कसे करायचे ते तुमचं स्किल आहे, म्हणून मी सांगितलं ना की तुम्हाला थोडासा अभ्यासाचा वेळ 10 ते 12 तास द्यावा लागेल दिवसभरातला, तेव्हा कुठे जाऊन तुमचं बायो एकदम परफेक्ट आपल्याला स्कोरिंग करायचं आहे. राईट, ठीक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोर्डच्या क्वेश्चन पेपर्स पण रिव्ह्यू करायचे आहे, बघायचे आहे. तुम्हाला 4 बोर्डाच्या क्वेश्चन पेपर्स ऑलरेडी मी दिलेल्या आहेत. कुठं दिल्या आहेत, या 4ही क्वेश्चन पेपर्स म्हणजे मार्च 2022, जुलै 2022, मार्च 2023, जुलै 2023, या 4ही क्वेश्चन पेपर्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत, टेलिग्रामवर शेअर केलेल्या आहेत. तुम्ही टेलिग्रामला जॉईन आहे ना, तिथे तुम्हाला या 4ही भेटून जातील. ओके, तिथून त्या डाउनलोड करा, एकदा रिव्ह्यू करा, कशा टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत एकदा जरा बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस पेपर्स, ओके, प्रॅक्टिस पेपर्स हे मी तुम्हाला ॲपला पण दिलेले आहेत,
किंवा तुमच्याकडे समजा उत्तम पब्लिकेशन किंवा नवनीत पब्लिकेशनचं जर पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस पेपर्स भेटून जातात. ओके, त्याच्यामधून तुम्हाला प्रॅक्टिस पेपर्स फक्त रिव्ह्यू करायचे, बघायचे की क्वेश्चन्स कसे कसे येतात, नवीन नवीन टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला जमतायत का. काही क्वेश्चन जर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला दॅट इज वेल अँड गुड. आणि फायनली एक्झरसाइजचे क्वेश्चन्स. ओके, आता तुम्ही जेव्हा हे चॅप्टर्स वाचणार आहे ना, डे नंबर 1ला, डे नंबर 2ला, डे नंबर 3ला, तर हे चॅप्टर वाचल्यानंतर त्याची एक्झरसाइज एकदा बघून घ्यायची की बाबा मी जे वाचलंय त्या एक्झरसाइज मधून मला ते क्वेश्चन जमतायत का. आणि ते एकदा तुम्हाला जमायला लागले की तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी बूस्ट होईल. ओके, सो ही जी स्ट्रॅटेजी आहे, सो ही झाली डे नंबर 1 टू डे नंबर 3. आता याच्यानंतर मी जे सांगतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही हे जे काही सगळा गोंधळ हा 3 दिवसात केला, म्हणजे 3 दिवसात तुम्ही आयडियली जे काही, आता मी सुरुवात करताना सांगितलं की या 3 दिवसात ऍक्च्युली नवीन वाचायचं नसतं, रिव्हिजन करायची असते. पण आता आपण वाचलेलंच नव्हतं म्हणून आपण काय केलं, प्लॅनिंग केलं, त्याप्रमाणे आपण वाचणार, त्याप्रमाणे आपण रीड करणार. आता या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये गेल्यानंतर ऑब्व्हियसली त्या कन्फ्युजन क्रिएट करतात. सवय नसते मेंदूला ना इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची. तर पेपरच्या अगोदर कमीत कमी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल 8 ते 10 तास अगोदर. ओके, म्हणजे तुमचा पेपर जर समजा सकाळी 11 वाजता आहे तर मी तुम्हाला असंच सांगेल की आदल्या दिवशी संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेपासून नवीन काहीच वाचायचं नाही, न्यू काहीच रीड करायचं नाही. तिथपर्यंत तुम्हाला जे काही वाचायचं ते वाचून टाका. ओके, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय कळालं ना, तुम्हाला 5 मार्चच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे काही वाचायचं ते वाचून घ्या. तुम्ही 6 तारखेला पेपर द्यायला जाणार आहे, म्हणजे 5 PM पासून 11 AM कुठला, 6 मार्चचा बोर्डचा दिवशी है ना, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे. ओके, सो हा जो काही टाइम स्पॅन आहे 5 PM टू 11 AM, ओके, हा खूप मोठा टाइम स्पॅन आहे. या टाइम स्पॅन मध्ये तुम्ही जे काही मागच्या 3 दिवसात वाचलेलं असणार आहे त्याची फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची, बाकी नवीन ॲज सच काही वाचायचं नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर रिव्हिजन नाही केली तर पेपरच्या वेळेस आपला गोंधळ होतो, आपल्याला व्यवस्थित आठवत नाही. आपल्याला हे कळतं की अरे हे तर मी वाचलं होतं पण मला आठवत कसं नाहीये, यार मी ह्युमन आयची डायग्राम तर केली होती पण मला काढता का नाही येते, मला लेबल्स का आठवत नाहीये. ओके, किंवा मी रेस्पिरेशन सर्क्युलेशनचं सरांचं लेक्चर केलं होतं पण मला ते क्लॉटिंगचं मेकॅनिझम का नाही आठवत आहे. ओके, सो हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे टाळण्यासाठी पेपरच्या अगोदर 8 ते 10 तास अगोदर नवीन काहीच वाचायचं नाही, फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची. हे फार महत्वाचं आहे, ही स्टेप स्किप करू नका. राईट, समजा तुमची रिव्हिजन पण एकदम व्यवस्थित झालेली आहे तर तुम्ही नवीन काहीतरी वाचू शकता, काहीतरी समजून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही रिव्हिजनला स्किप करू शकत नाही. इज दॅट क्लिअर टू यू? राईट, सो अशा पद्धतीने हा 3 दिवसांचा प्लॅन आहे. मला माहिती आहे की मी याच्यात ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत, पण एवढं करूनही ठीक आहे, तुम्हाला जर कॉन्फिडन्स येत नसेल तर तुम्ही ह्या प्लॅनमध्ये मॉडिफिकेशन करू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठलाही प्लॅन फॉलो करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगेल ती अशी की जास्त लाईव्ह लेक्चर्स, तासन तास, 3-3 तास, 4-4 तास ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्स बघण्याच्या नादामध्ये लागू नका. जितका तुम्ही सेल्फ स्टडी करणार, स्वतः तुम्ही जास्तीत जास्त रिवाइज करणार, ते जास्त फायद्याचं आहे, ते जास्त तुम्हाला प्रोडक्टिव्ह आहे, आउटपुट देईल. तुम्ही लाईव्ह लेक्चर 3-3, 4-4 तास करणार तर अजिबात त्याच्यात मजा नाही. आता बघा तुम्ही, मी जर लाईव्ह लेक्चर्स बघितले ना, माझे लाईव्ह लेक्चर्स, तर मी कसे ठेवले नीट बघा जरा. ओके, 1 तारखेला मी एकच सेशन ठेवलं संध्याकाळी, ते झालं ऑलरेडी. 2 तारखेला पण एकच सेशन ठेवलं, ठीक आहे. 3 तारखेला पण 2च सेशन ठेवले, पण त्याचा गॅप बघा ना किती आहे. म्हणजे सकाळी 10 वाजता एक सेशन आहे, डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता आहे. मी काही तुम्हाला 3-3, 4-4 तास पकडून ठेवणार आहे का लाईव्ह सेशनला? अजिबात नाही. हा चॅप्टर हे सेशन 10ला सुरू झालं नाही, हे फार फार तर 11:30 पर्यंत चालेल, 11, 11:30, त्याच्या पुढे जाणार नाही. ओके, गेलं तर 12 वाजेपर्यंत बस, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. मला माहिती आहे ना की हा चॅप्टर जो आहे, हा चॅप्टर मी 1.5 तासात कंप्लीट करायला पाहिजे, कारण मुलांसाठी वेळ महत्त्वाचा आहे, त्यांचा जास्त वेळ खाऊन चालणार नाही. संध्याकाळी पण मॅच द कॉलम फार फार तर 1-1.5 तास चालतील, त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही, कारण तुम्ही स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याप्रमाणे फॉलो करा. 5 तारखेला सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता मी गेस्ट पेपर देणार आहे फुल सिलेबसचा, तो पण तुम्हाला त्या ठिकाणी फायद्याचा ठरू शकतो. या सर्व सेशनच्या लिंक टेलिग्रामला मी शेअर करत असतो. राईट, आता एक
अजून एक सांगतो की जे काही चॅप्टर्स मी आतापर्यंत यूट्यूबला अपलोड केलेले आहेत, सो हे एवढे सगळे चॅप्टर्स मी शिकवलेले आहेत. याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी चॅप्टर्स भेटून जातील. बघा याच्यात तुम्ही बघितलं तर 15 नंबरचा चॅप्टर आहे, हा 14 नंबरचा आहे, हा 13 नंबरचा आहे, हा 9 नंबरचा आहे, हा 8 नंबरचा आहे, हा 4 नंबरचा आहे आणि हा 2nd नंबरचा आहे. सो हे सगळे आणि हा 10 नंबरचा आहे. ओके, सो हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला भेटून जातील. याची प्लेलिस्ट जी आहे ओके यूट्यूबला, त्याची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर जा आणि हे सगळे चॅप्टर बघून घ्या. क्लिअर. लास्ट एक इम्पॉर्टंट अपडेट, आपला MST CETचा क्रॅश कोर्स आपण 7 मार्च पासून सुरू करतो आहे. त्याचे डेली लेक्चर्स होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली MST CETची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस करा. 999 रुपयाचा कोर्स आहे. याच्यामध्ये सर्व लेक्चर्स डेली होतील, लाईव्ह होतील आणि सर्व लेक्चर्स सेव्ह पण राहतील. तुम्ही ते नंतर 100 वेळेस 1000 वेळेस बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हे लेक्चर्स माझ्या ॲप्लिकेशनवर दिगंबर माळी हे जे ॲप आहे त्याच्यावर होतील किंवा माझ्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही ते कोर्स परचेस करू शकता. माझ्या वेबसाईटचं नाव आहे digambarmali.in. ओके, हा जो कोर्स आहे हा सेम कोर्स तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये पण भेटेल. त्याची किंमत आहे 499. ज्यांना फक्त टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत त्यांनी टेस्ट सिरीजचा कोर्स घ्या. ज्यांना फक्त MCQ सॉल्व्ह करायचे आहे त्यांनी MCQ बॅच घ्या. ओके, बॅचेस वेगवेगळे आहेत, चॉईस इज युअर्स. पण सगळे कोर्सेस 5 मार्चच्या अगोदर घ्या, नंतर थोड्याशा प्राइजेस वाढणार आहेत. सगळे कोर्सेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. तुम्हाला सगळ्यांना बोर्डसाठी आणि MST CETसाठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. आता काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, तिथे मी तुमचं एक सेपरेट व्हिडिओ बनवून त्या डाऊटचं सोल्युशन नक्की देईल. ओके, अजून एक महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन सेशन्समध्ये काही विद्यार्थी जे असतात ते एकदम सिन्सिअर असतात, सिरियसली सेशनकडे बघतात आणि काही विद्यार्थी विनाकारण स्पॅमिंग करतात, काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स करतात. त्यांच्याकडे इग्नोर करा. भुंकणारे कुत्रे सगळीकडे असतात. ओके, आणि नालीमध्ये लोळणारे डुक्कर पण सगळीकडे असतात. त्यांच्या नादी लागायचं नसतं, आपले कपडे खराब होतात. राईट. सो सर्व सिन्सिअर विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना, मेहनती विद्यार्थ्यांना, ज्यांना आईवडिलांची जाणीव आहे, ज्या आईवडिलांनी आपल्याला हा मोबाईल घेऊन दिला अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या पैशांचं चीज ज्यांना करण्याची मनापासून इच्छा आहे, आईवडिलांचा रिस्पेक्ट आहे, शिक्षकांचा रिस्पेक्ट आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या बाजूने HSC बोर्ड परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. विश्वास ठेवा, तुम्हाला पेपर खूप छान जाणार आहे. ओके, आणि पेपर छान गेला तर मला नक्की मेसेज करा किंवा मग मी एक छोटीशी पोस्ट पण टाकेल की हाऊ वॉज युअर बायोलॉजी पेपर, तिथे कमेंटमध्ये मला मेन्शन पण करू शकता आणि माझ्या सेशनचा फायदा झाला का हे पण तिथे टाका. ठीक आहे, थांबायचं मग. चलो, विश यू ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे. आणि बोर्डचा पेपर संपल्यानंतर आपण यूट्यूबला MST CETची तयारी पण सुरू करणार आहे. चलो, विश यू ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय, जय हिंद.